आपण 4 स्पर्धा भरवतो विजय पटवर्धन फाउंडेशन तर्फे. बरोबर. प्रकाश इनामदार स्मृती करंडक एकांकिका स्पर्धा, अच्छा. शरद तळवळकर स्मृती करंडक दीर्घांक स्पर्धा, सतीश तारे स्मृती करंडक स्किट स्पर्धा अच्छा. आणि निर्मला श्रीनिवास स्मृती करंडक लेखन स्पर्धा. वा वा. अशा 4 स्पर्धा भरतो, ज्या स्पर्धांमधनं आपण अनेक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देतो. म्हणजे लेखकांना सुद्धा विनोद निर्मितीसाठी कसं काय लिखाण व्हावं, याचं मार्गदर्शन व्हावं, याच्याकरता ती लेखन स्पर्धा घेतो. आणि नवीन कलाकारांना व्यासपीठ मिळावं याच्याकरता ती स्पर्धा घेतोच. पण त्याशिवाय या स्पर्धेमधनं जो काही आर्थिक लाभ होतो, त्या आर्थिक लाभाचा आम्ही विनियोग जे अडचणीत कलाकार आहेत, बॅकस्टेज कलाकार, ऑनस्टेज कलाकार, त्यांच्या मदतीसाठी, खरं तर मदतीसाठी म्हणजे लोकांना कळण्यासाठी मदतीसाठी म्हणतो, पण आपण मदतीसाठी हा शब्द नाही वापरत, मैत्रीचा हात देतो आपण त्यांना. तर ते जे काही पैसे येतात या स्पर्धांमधनं, ते सगळे आपण तिथे वापरतो, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा, आरोग्य चांगलं राहावं, याच्याकरता आपण ते पैसे वापरतो. आणि नवीन कलाकारांना पण आहे बरेच आता काय होतं की ग्रामीण भागातले बरेचसे पुण्यात तुम्ही स्पर्धेला भरपूर प्रतिसाद असतो. मी मागच्या वर्षी आमच्या आचार्य विकास प्रतिष्ठानचे विजयदादा खोलकर आलो होतो आणि छान सगळं तुमचं चालू होतं कार्यक्रम. आणि त्यातून ग्रामीण भागातले कॉलेजेस असतील, बरेचसे मुलं असतील, खुले स्पर्धा पण असतात बऱ्याच वेळा. पण यातून काही चांगली मुलं घडतात, नंतर तुम्हाला भेटल्यानंतर मग ते यशस्वी झाल्यानंतर आनंद असतो. अशी काही घटना की यार हे झालं, चांगलं वाटलं, सिनेमात काम करतायत? आहे. मागच्या वर्षी ज्यांना पहिला पुरस्कार मिळाला, पहिलं पारितोषिक मिळालं, चिरंजीव परफेक्ट बिघडलाय हे नाटक, एकांकिका होती. आता त्याचा 2 अंकी व्यावसायिक नाटक झालंय आणि ते व्यवस्थित मस्त चाललेलं आहे. सॉलिड रन होते. आम्ही पण प्रयोगाला गेलो होतो दोघं जण. अप्रतिम करतात, कमर्शियल नाटक झालेलं आहे आता त्याचं. आणि ते खूप बरं वाटलं की अरे आपल्या स्पर्धेमध्ये त्यांनी पहिला परफॉर्मन्स केला आणि त्याच्यानंतर त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये प्राइज मिळवलं, पण पहिलं आपल्या इथे झालं, याचा एक चांगला अभिमान वाटतो खरं त्या गोष्टीचा.